भारत एक्सप्रेसचे नाशिक रोडला भव्य स्वागत। आमदार देवयानी फरांदे यांनी दाखवला हिरवा झेंडा। अमृत भारत योजनेअंतर्गत नव्याने सुरू होणाऱ्या अयोध्या LTT मुंबई एक्सप्रेसचे नाशिक रोड रेल्वे स्थानकावर बुधवारी सायंकाळी भुसावळ रेल्वे प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले। वंदे भारत नंतर नव्याने सुरू करण्यात आलेल्या अमृत भारत एक्सप्रेस या नव्या गाडीचे भव्य स्वागत नाशिक रोड रेल्वे स्थानकावर करण्यात आले। आधुनिक पुशपुल तंत्रज्ञानावर आधारित असून कमी दरात जलद प्रवास सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे। वंदे भारतच्या धर्तीवर आधुनिक पुशपुल तंत्रज्ञानामुळे वेगवान प्रवेग मिळतो। नाशिक रोड रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 या ठिकाणी बुधवारी 29 एप्रिल रोजी विशेष कार्यक्रम ठेवण्यात आले होते। लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने नाशिक रोड येथे आयोजित चित्रकला स्पर्धेत भाग घेणाऱ्या आदर्श शाळेतील विद्यार्थी, केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरी ते थेट राम जन्मभूमी अयोध्यापर्यंत गाडी सुरू झाल्याने प्रवाशांना आता राम मंदिर जाण्यासाठी सरळ रेल्वे व्यवस्था उपलब्ध झाली आहे। या गाड्यांमुळे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटी वाढून शिर्डी आणि नाशिकला जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे। अयोध्या ते मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्सप्रेसचे मंगळवारी 28 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले। बुधवारी नाशिक रोड रेल्वे स्थानकात आमदार देवयानी फरांदे, भुसावळचे वरिष्ठ मंडल अभियंता कुंभ मनीष कुमार, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक अभय कुमार शर्मा, सहाय्यक मनुष्यबळ अधिकारी BL जयस्वाल, वरिष्ठ खंड अभियंता मनीष साखरे, रेल्वेचे सल्लागार संजय सोनवणे, डॉक्टर यती पाटील, सचिन राजूमलकर, नाशिक रोडचे स्टेशन मास्तर मनोज श्रीवास्तव तसेच रेल्वे विभागातील अधिकारी आदींनी भव्य स्वागत करून हिरवा झेंडा दाखवून मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले। यावेळी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक नयन प्रताप सिंह, लोहमार्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बनकर यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थितांचे स्वागत व आभार नाशिक रोड रेल्वे स्थानकाचे वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा यांनी मानले। काल ह्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी अमृत भारत एक्सप्रेस अयोध्या ते मुंबई खास ही सुरुवात केलेली आहे आणि आज ही ट्रेन नाशिकला पोहोचलेली आहे। याचा आम्हाला मनापासून आनंद होतोय। प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आज नाशिकच्या भूमीमध्ये ही ट्रेन आली आणि इथून महाराष्ट्रामधील जनतेला आता अयोध्येमध्ये जाण्यासाठी ही खास अमृत भारत सुपर एक्सप्रेस ट्रेन मोदीजींच्या माध्यमातून आज उपलब्ध करण्यात आलेली आहे। मी मोदीजींचे मनापासून आभार मानते आणि उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राला जोडण्यासाठी म्हणजे ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवास करून गेले ते आमचं नाशिक आणि अयोध्या ह्याला जोडण्याचं काम आज मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आहे। मी मोदीजींचे मनापासून आभार मानते, धन्यवाद व्यक्त करते आणि ही अयोध्या एक्सप्रेस निश्चितच सर्वांसाठी प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी एक मोठी उपलब्धी राहणार आहे। धन्यवाद। काल आदरणीय पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्या ते मुंबई अशी जी अमृत भारत एक्सप्रेस चालू केलेली आहे ती निश्चितच उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र याला जोडणारा एक खूप महत्त्वाची ट्रेन ही सामान्य जनतेला फायद्याची ठरणार आहे। ही सुपरफास्ट पद्धतीची ट्रेन आहे आणि अत्याधुनिक ट्रेनची टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरलेली आहे। त्या पद्धतीने राजधानीमध्ये काय पायलट केला, वंदे भारत सारख्या हायस्पीड ट्रेन इथे आणल्या। मला वाटतं की रेल्वे खात्याचं आणि मोदी साहेबांचं जे दूरदृष्टी रेल्वेच्या संदर्भात आहे ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे। लवकरच आमची नाशिककरांची नाशिक पुन्हा जी कनेक्टिव्हिटी आहे तिच्यात लवकरात लवकर मोदी साहेबांनी लक्ष घालावं हीच या निमित्ताने आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा नाशिककर म्हणून खूप खूप धन्यवाद देतो मोदी साहेबांचे।